सायंटिस्टसाठी म्हणजे इन्फेक्शन ऑफ सायनस जे असतं ते ऍक्च्युली इन्फ्लुएन्झा किंवा कॉमन कोल्ड वगैरे याच्यामुळे होऊ शकतो. तर त्याच्यासाठी जे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत, नाकातला हाड वाकडा असणे, त्याच्यामुळे नेझल ऑब्स्ट्रक्शन वगैरे होऊ शकतो. नाकामध्ये पॉलिप्स वगैरे राहणे किंवा आतमध्ये नाकामध्ये टर्मिनेट्स नावाचा एक बोन असतो, ते जर हायपोट्रॉपिड झालं त्याच्यावरचा म्युकोसा तरी पेशंटला सायनुसायटिस होऊ शकतो. तर अजून प्रीडिस्पोजिंग फॅक्टर आता दुसरे जे आहे, अलर्जीमुळे पण सायनुसायटिस होऊ शकतो. नाकाचं इन्फेक्शन झालंय आणि एखादा माणूस जोरजोरात शिंकतोय तर ते नाकातलं इन्फेक्शन सायनसमध्ये जाऊ शकतं. परत तसंच स्विमिंग केल्यामुळे पण नाकाचं इन्फेक्शन ऑलरेडी असेल तर ते सायनसेसमध्ये वगैरे जाऊ शकतो. सायनसच्या आजूबाजूला जे सराउंडिंग स्ट्रक्चर्स असतात म्हणजे नोज आहे, ऑर्बिट आहे, घसा आहे, टॉन्सिल आहे, त्याच्यामुळे पण इन्फेक्शन सायनसमध्ये जाऊन सायनोसायटिस वगैरे होऊ शकतो. परत तसंच पेशंटचं रेजिस्टन्स वगैरे काही कारणामुळे कमी असेल, इन्फ्लुएन्झा किंवा चिकन पॉक्स वगैरे किंवा डायबिटीज वगैरे हे सगळे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत, ज्याच्यामुळे सायनसायटिस वगैरे होऊ शकतो.